ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे एका राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. त्यांना या खटल्यातून बाजूला करावे असा अर्ज सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे वगळता इतर आरोपींनी न्यायालयात सादर केला आहे. मात्र खरं बोलायचं झालंच तर उज्ज्वल निकम हे एक निष्णात वकील आहेत. त्यांनी आजपर्यंत त्यांचं काम आणि राजकीय संबंध हे कधीच एकत्र आणलेलं नाही. सरकारी वकील म्हणून त्यांची कामगिरी नेहमीच लक्षवेधी राहिली आहे. मग 2008 मुंबई दहशतवादी हल्ला म्हणजेच अजमल कसाब खटला असो व 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा खटला असो, उज्ज्वल निकम हे नेहमीच निष्पक्ष राहिले आहेत. मात्र केवळ ते भाजपाचे राज्यसभा खासदार आहेत म्हणून त्यांना सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या खटल्यातून बाजूला करणे कितपत योग्य आहे? आरोपी त्यांचं राजकीय पद ढाल म्हणून वापरत आहेत का? आणि आजच्या या सुनावणीत अजून काय काय घडलं पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी वृंदा लासे आणि कॅमेरावर आहे सेजल जाधव. ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी सरकारी वकील म्हणून आजपर्यंत अनेक हाय प्रोफाईल केस लढले आहेत. त्यांचे नाव हे महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला परिचित आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते सरकारी वकील म्हणून न्यायालयात उभे राहत आले आहेत. पण आज पहिल्यांदाच त्यांच्या कामावर नव्हे तर त्यांच्या राजकीय ओळखीवर प्रश्नचिन्ह उभं केलं जात आहे. त्यांनी आजपर्यंत कधीच आपलं व्यावसायिक काम आणि राजकीय ओळख एकत्र येऊ दिलेली नाही. सरकारी वकील म्हणून त्यांनी ज्या केसेस हाताळल्या त्या केवळ कायदेशीर नव्हत्या तर देशाच्या सामूहिक स्मृतीत कोरल्या गेलेल्या होत्या. 2008 साली मुंबईत 26/11चा दहशतवादी हल्ला झाला. संपूर्ण देश हादरून गेला असताना या हल्ल्यात जिवंत पकडला गेलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाब या खटल्यात सरकारी वकील म्हणून उभे राहिले ते उज्ज्वल निकम. कसाबच्या विरोधात पुरावे मांडताना त्यांनी कोणताही भावनिक आव आणला नाही, कोणताही राजकीय सूर धरला नाही, फक्त कायदा आणि तथ्य. अखेर त्यांच्या युक्तिवादाने कसाबला फाशीची शिक्षा झाली. देशाच्या इतिहासातील सर्वात भयंकर हल्ल्यांपैकी एक 1993चा मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा खटला देखील सरकारी वकील म्हणून त्यांनीच पाहिला होता. या खटल्यातही उज्ज्वल निकम यांनी सरकारी बाजू भक्कमपणे मांडत तब्बल 257 कुटुंबांना न्याय मिळवून दिला होता. महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरण आणि शक्तिमिळ सामूहिक बलात्कार प्रकरण या केसेसने समाजाला हादरवून टाकलं होतं. मात्र पीडितांच्या बाजूने ठाम उभं राहत त्यांनी आरोपींना शिक्षा मिळवून दिली. गुलशन कुमार हत्या प्रकरण असो वा प्रमोद महाजन हत्या प्रकरण, प्रत्येक वेळी निकम न्यायालयात उभे राहिले तेव्हा त्यांच्यासमोर राजकीय, सामाजिक आणि माध्यमांचा मोठा दबाव होता. प्रमोद महाजन हे भाजपचे मोठे नेते होते, तरी सुद्धा त्या खटल्यात कुणीही असा आरोप केला नाही की सरकारी वकील पक्षीय वागत आहेत, कारण निकम यांची भूमिका नेहमीच कायद्याच्या चौकटीत राहिली. आता या सर्व खटल्यांचा विचार करूनच त्यांना सरपंच संतोष देशमुख केससाठी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करण्यात आलं, जेणेकरून देशमुख यांना लवकरात लवकर न्याय मिळेल. मात्र आरोपींकडून आता त्यांच्या राजकीय पदाला ढाल बनवलं जात आहे. बीड न्यायालयात शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली. सरकारी पक्षाच्या वतीने वकील बाळासाहेब कोल्हे यांनी सुरुवातीचा युक्तिवाद मांडला. मात्र त्यानंतर वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे वगळता सुदर्शन घुले व इतर आरोपींनी निकम यांना हटवण्याची मागणी केली. त्यांनी कोर्टात अर्ज करत सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे एका राजकीय पक्षाशी संबंधित आहेत, त्यांच्या उपस्थितीमुळे केसवर परिणाम होऊ शकतो असा दावा केला. सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी अर्जाबाबत माहिती दिल्यानंतर निकम यांनी आपले म्हणणे मांडत हा अर्ज फेटाळण्याची मागणी न्यायालयाकडे केली. या अर्जाला विरोध करताना ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केले की कायद्यात अशा प्रकारची कोणतीही तरतूद नाही. केवळ राजकीय संबंधांच्या आरोपावरून विशेष सरकारी वकील बदलण्याचा अधिकार आरोपींना नाही असा युक्तिवाद त्यांनी केला. दरम्यान आरोपी विष्णू चाटे यांच्या वकिलांनी असा दावा केला की या प्रकरणात विष्णू चाटेचा कुठलाही ठोस उल्लेख नाही आणि त्यासोबतच त्याच्या विरोधात कुठलाही पुरावाही उपलब्ध नाही. मात्र सरकारी वकिलांनी हा दावा फेटाळून लावला. विष्णू चाटे हा सुरुवातीपासूनच गुन्ह्यात सक्रिय सहभागी असल्याचं सांगितलं. वाल्मिक कराडचा निरोप देत तो खंडणी मागत होता. हॉटेल तिरंगा येथे झालेल्या बैठकीत संतोष देशमुख याला कायमचा धडा शिकवा असा निरोप देणारा देखील विष्णू चाटेच होता. अर्धा तास लॅपटॉप आणि पेनड्राईव्ह मधील व्हिडिओ बाबत युक्तिवाद पार पडला. आवादा कंपनीचे अधिकारी यांनी मोबाईल मधून डेटा लॅपटॉप मध्ये कॉपी केला आणि मोबाईल मधील सर्व डेटा डिलीट केला असे म्हणणे तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर मांडले. सध्या प्रकरणाशी संबंधित लॅपटॉप फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला असून त्यातील डेटा रिकव्हरीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यासोबतच सरकारी पक्षाकडून ॲडिशनल पुरावे स्वीकारण्याबाबत न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे.
त्यामुळे या प्रकरणात पुढे आणखी काय निष्पन्न होणार? ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या राजकीय संबंधांना खरंच ढाल बनवले जाते का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.